मित्रांनो, मी तन्मय आजच्या एका नवीन तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बघू शकता आपला प्लॉट दाखवून आलेला आहे तुम्हाला. याच्यात आपण काय काय लावलं ते तुम्हाला सांगतो. याच्यात आपण पहिले रक्तचंदनाचा प्लॉट घेतलेला आहे. हा आपण रक्तचंदन लावलेलं आहे. हे जे दिसून आलेले आहेत हे रक्तचंदन आहेत. काढायला आपण 17 फरवरीला आपण याची लागवड केलेली आहे. 17 फरवरी ते 17 मार्च एक महिना धरा. 17 मार्च ते आतापर्यंत धरून घ्या. जवळजवळ 2 महिन्याच्या जवळपास आपल्याला झालेल्या आहे प्लॉटला. चांगल्या प्रकारे वाढ आहे. एकट दुक्कट झाड आपल्याला मिळालेलं आहे. जेवढं आपण झाडं लावले आहेत त्याच्यापैकी 1 किंवा 2 झाडाची मर झाली, बाकी सर्व झाडं चांगले आहेत. आणि याच्यात आपण आंतरपीकसुद्धा घेऊन आलेलं आहे. हे पहा, आता हा जो बेड दिसून आहे हे ड्रिपचे नाही, बघा काही की सरकले, ते टप्प्या लावल्यामुळे सरकले गेलेले आहे. कारण की उन्हाळ्यात जास्त पाणी पाहिजे पिकाला. ड्रिपसुद्धा येतो, आपण टप्प्यांसुद्धा पाणी देऊन आलेलं आहे. 8 दिवसांनी एकदा आपण टप्पा देतो पिकावर, ड्रिपसुद्धा चालवतो. ड्रिपद्वारे खतं औषधं वगैरे आपण ड्रिपद्वारे देतो. याच्यात पाहू शकता हे जे बेड दिसून आले तुम्हाला, ह्या बेडवर आपण गवार लावले. बेडच्या दोन्ही बाजूला आपण बेडच्या दोन्ही साईडला आपण सांबार लावलेला आहे. काही आपण तो सांबारसुद्धा टोकन यंत्रण लावलेलं आहे. म्हणजे टोकन यंत्रणं पेरत नेलेलं आहे. आपण पेरणी यंत्रण सोयाबीन पेरतोच टोकन यंत्र आपण सांबार पेरलं आहे. आणि हे आता जो बेड, हे जो याचा बेड दिसून आला आहे तुम्हाला चंदनाचा, तो आपण खाली सोडलेला आहे. त्याच्यात आपण वांगे लावणार आपण त्याच्यात बेडवर. जमले तर वांगे लावू किंवा मग आपण झेंडूची लागवड करू, म्हणजे पावसाळ्याकरिता. पावसाळ्या हिशोबाने याच्यात नियोजन करू. आणि जो आता सांबार आहे, सांबारच्या मधात जे हा बेड शिल्लक आहे याच्यावर आपण गवार लावलेली आहे. याच्यातसुद्धा गवार आहे, काही काही तसं आहेत रक्तचंदनाच्या. आणि या बेडवर सुद्धा आपण गवार लावले. गवारच्या बाजूला दोन्ही साईडनं पण सांबार आला आहे. कसं मग उन्हामुळे मर झाले, काही सांबार जगलेलं आहे. याच्यानंतर याच्यासोबत आपण आता आपण 1-2 दिवसात किंवा येणाऱ्या हप्त्यात आपण याच्यात बीटसुद्धा लावणार आहे. म्हणजे कसं होईल, आपली गवार येईपर्यंत आपला सांबार निघून जातो. सांबार निघाला आपलं बीट निघेल. म्हणजे सांबार निघाल बीट निघेल, म्हणजे आपले कसे 3 पिकं तयार होऊन राहिलेले आहेत. म्हणजे हा जो प्लॉट दिसेल, एवढ्या प्लॉटमध्ये आपले 3 पिकं तयार होऊन आलेले आहेत. जो आपण खर्च लावतो, खर्च आपला कमी होणार आहे. म्हणजे जे गवार आपण लागवडीचा खर्च केला तो खर्च आपला सांबार काढू शकते किंवा बीट काढू शकते. सध्या बीट 30 ते 45 रुपये किलोपर्यंत आमच्या मार्केटला रेट चालू आहे सध्या बीटाचा. आपण ते बीट लावू काही दिवसात. तोपर्यंत आपला सांबार निघतो. सांबार आता 40-45 असा रेट चालू आहे किलोला. असा पूर्ण आपला प्लॉट आहे. जवळजवळ 1 एकराच्या कमी आहे. तिकडे आपली ज्वारी, इकडे सुद्धा ज्वारी. हे ज्वारी आपण सीडची घेतली, म्हणजे ज्वारी आपण घेणार. आणि हे जे कडबा राहील, कडबा आपण स्टोअर करणार. कारण की आपल्या इथं गाईकरिता आपण स्टोअर करणार पूर्ण कडबा. असं आहे. इकडे प्लॉट आहे, इकडे सुद्धा आपली काही ना काही लागवड होणारच आहे. आपला गव्हाचा प्लॉट होता. आपण याच्यात गहू घेतला आहे, खपली गहू घेतला आहे, त्याचा प्लॉट होता हा पूर्ण. गवार कोणची लावली, काय लावली त्याचीसुद्धा माहिती एखाद्या व्हिडिओमध्ये देईल. पूर्ण डिटेल माहिती देईल. गवार कोणची लावायची, काय लावायचं, पीक कोणचं घ्यायचं, काय घ्यायचं, खत कोणचं द्यायचं. काय खत आपण जास्त करून ऑर्गॅनिक खत वगैरे जास्त करून आपण ट्रायकोडर्माचा पावडर फॉर्ममधलं. कारण की लिक्विड फॉर्म इकडे अवेलेबल नाही आमच्याकडे, मग आपण पावडर फॉर्म देतो ड्रिंचिंगद्वारे. म्हणजे पाण्यात मिक्स करायचं, 200 लिटर पाण्यात पावडर अर्धा किलो वगैरे आपण मिक्स करतो. हे पूर्ण या प्लॉटला आपण ड्रिंचिंग करतो. ड्रिपद्वारे सर्व खतं जातात आपले. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि चॅनलवर कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला काही चॅनलवर माझ्या भरपूर माहिती मिळते. त्या पिकाबद्दल मी माहिती देत राहीन. मी पीक कोणतं घ्यायचं, काय घ्यायचं, कशी लागवड करायची, काय करायची. आणि हे जे काय आपण लागवड केले 15x20वर आपण लागवड केली रक्तचंदनाची. याच्यामध्ये ट्रॅक्टरनं आपण बेड फोडून गेले. 2 तास याच्यामध्ये आपले 3 बेड बसा. म्हणजे आपले सोयाबीन, तूर म्हणा किंवा चणा म्हणा किंवा गहू नाही घेणार आपण, सोयाबीन, तूर, चणा हे पिकं आपण घेऊ शकलं पाहिजे. याच्यात आपण आंतरपीक म्हणून शेवगासुद्धा लावणार आहे. पुढल्या वर्षी वगैरे आपण शेवग्याची लागवड करू. जसं माझ्याकडे बी तयार माझ्या शेवग्याचं, तेव्हा आपण याच्यात शेवगा लावणार आहोत.
असं आपलं पूर्ण समोरसुद्धा जाऊन दाखवलं असतं मला वगैरे फिरून, पण ओलं असल्यामुळे तुम्हाला दाखवत नाही आहे. पाहू शकता. आणि हे पाहू शकता मागच्या वर्षीचं लावलेलं रक्तचंदनाचं झाड आहे. कसा बोंदा तयार केलेला आहे त्या झाडांना, हे पाहू शकता. आणि पूर्ण आपला ऑर्गॅनिक प्लॉट आहे, ना कोणतं केमिकल ना काही. आणि हे जे शेडने दिसतं ह्याच्यातसुद्धा आपण काकडी लावली आहे. काकडीचा तुम्हाला व्हिडिओ देईलच, 1-2 दिवसांनी मी व्हिडिओ बनवेलच काकडीचा. हे जर तुम्हाला आवडलं असेल आंतरपीक म्हणून गवार लागवड आपण कशी केली काय केली ते 1 फुटावर आपण 1 बाय 1 वर गवार लागवड केली. 1 फूट म्हणजे 2 सांगितल्यानंतर 1 फूट ठेवलं. त्यात आपण आंतरपीक म्हणून सांबार घेतला आहे. सांबारासोबत आपण आंतरपीक म्हणून आपण बीट लावणार. गवार आता उगवायला टाईम आहे, तो उगवली आहे सध्या, पण गवारीचं उत्पन्न आहे, पण आपलं बीट चालू होऊन जाईल. सगळं आपण 3 पिकं आहे. त्यासोबत आपलं रक्तचंदन सुद्धा येणारं पीक आहे. म्हणजे त्याला वेळ लागेल, कारण की 10 ते 12 वर्ष किंवा 15 वर्षे लागू शकतात. जवळजवळ 15 वर्ष लागतात त्याला. 15 वर्षानंतर येणारं पीक आहे आपलं. तोपर्यंत आपले बाकी पिकं आपण उत्पन्न घेऊ शकतो त्याच्यात आंतरपीक म्हणून. जर व्हिडिओ आवडेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.